नीता सकाळपासून खूप अस्वस्थ होती. ती स्वयंपाकघरात भांडी आपटत होती हे पाहून अमितने ओरडून विचारलं, की आज असा कोणता डोंगर कोसळला आहे जो तू स्वयंपाकघरात भांडी आपटत आहेस? तुला कधी शांततेने काम करता येत नाही का? आणि जर काही गोष्ट असेल तर ती तोंडाने बोलून दाखव ना. अशी भांडी भांडू आपटू नकोस. तेव्हा नीता अत्यंत रागात बोलली की महिना संपायला अजून 5 दिवस बाकी आहेत, तरी घर मालक पैसे मागण्यासाठी घरी आला आहे. एवढ्या मोठ्या शहरात 5,000 रुपये भाडं द्यावं लागतं. मुलांच्या शाळेच्या फीचे स्मरणपत्र म्हणजेच रिमाइंडर शाळेतून येऊ लागले आहेत. घरातील किराणा माल आणि राशनसुद्धा संपत आलं आहे. तुमच्याकडून तर काही होत नाही, सर्व काही घरात राहून मला सहन करावं लागतं. अमित म्हणाला की मग मी काय करू? माझी किडनी विकू का? मी प्रयत्न तर करत आहे ना. आणि मी ओव्हर टाईम करणंसुद्धा सुरू केलं आहे. आज ना उद्या परिस्थिती नक्कीच बदलेल. तू थोडा धीर धर. नीता म्हणाली की हे बघा, एवढे हातपाय मारून तुम्हाला इतक्या वर्षात काय मिळालं आहे? दिल्लीत राहून 10 वर्षे झाली. जेवढी आपली कमाई नाही त्यापेक्षा दुप्पट आपला खर्च होतो. मी तुला किती वेळा सांगितलं आहे की गावातील जमीन आणि घर विकून टाक. त्यातून जे पैसे येतील त्यातून आपण स्वतःच्या घरात एखादा धंदा किंवा व्यवसाय सुरू करू. स्वतःचं हक्काचं घर बनवू आणि या रोजच्या कटकटीतून आणि त्रासातून कायमची मुक्ती मिळवू. पण नाही, तुम्हाला तर तुमच्या वडिलांशी बोलायला लाज वाटते. अखेर त्यांच्या मृत्यूनंतर सर्व काही आपलेच होणार आहे ना. स्वतःचा नाही तर किमान मुलांचा तरी विचार करा. तेव्हा अमित म्हणाला की आता असं तर नाही की ते आजच मरणार आहेत. तूही काय फालतू बकवास करत आहेस? माझ्या आईवडिलांबद्दल असं कसं बोलतेस? मला मान्य आहे की तू जे म्हणतेस ते योग्य आहे आणि आपण त्यांच्याकडे मदत मागितली पाहिजे. परंतु मी त्यांना किती वेळा सांगितलं आहे की तुम्ही आमच्यासोबत शहरात येऊन राहा. आपण एखादं चांगलं मोठं घर घेऊ, एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करू. परंतु ते म्हणतात की त्यांना गावातील हवा आणि पाणीच मानवतं. हवा पाणी चांगलं आहे. ते गाव सोडून इथे काळ कोठडीसारख्या घरात राहण्यासाठी कधीच येणार नाही. शहरातल्या घरात कधीच येणार नाही. नीता म्हणाले की तुमचं डोकं खराब झालं आहे. तुम्ही स्वतः जाऊन थोडे प्रेमाने बोला. एकुलत्या एका मुलासाठी त्यांचं मन नक्कीच वितळेल. एक काम करा, आता हिवाळ्याच्या सुट्ट्या येत आहेत. हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपण सर्वजण 10 दिवसांसाठी 10-12 दिवसांसाठी गावाला जाऊया. मी स्वतः सासूबाईंशी बोलेन. कदाचित त्यांना माझं म्हणणं समजेल आणि आपलं भाग्य उजळेल. आपली वारी न्यारे होतील. नीता या गरिबीमुळे आणि आर्थिक तंगीमुळे खूप त्रस्त झाली होती. नीता स्वतः एका गरीब कुटुंबातील होती, परंतु मोठ्या शहरात आल्यानंतर तिची स्वप्न आणि तिची इच्छा खूप मोठ्या झाल्या होत्या. तिला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं घर खरेदी करायचं होतं, स्वतःचा व्यवसाय करायचा होता आणि राहणीमान सुधारायचं होतं, जेणेकरून ती तिच्या मैत्रिणींमध्ये स्वतःचा रुबाब आणि वाचक निर्माण करू शकेल. तिच्या सर्व मैत्रिणी खूप श्रीमंत होत्या आणि ती त्यांच्यामध्ये खोटी प्रतिष्ठा दाखवून सामील होत असे. अजून काही दिवसांपूर्वी तिची मैत्रीण राखी हिने तिच्या घरी पार्टी देण्यास सांगितले होते. तेव्हा तिने कशीबशी वेळ मारून नेली आणि ते टाळले. परंतु तिचीही अशी इच्छा होती की मैत्रिणींनी माझ्या घरी यावं, माझे राहणीमान पाहावं आणि मी सुद्धा सर्वांसमोर अभिमानाने सांगू शकेन की माझ्याकडे ते सर्व काही आहे जे तुमच्याकडे आहे. अखेर मी किती दिवस असं उधारीवर सामान खरेदी करून खोट्या प्रतिष्ठेचं प्रदर्शन करत राहू? अखेर सर्वजण गावी पोहोचले आणि त्यांनी वडिलांच्या घराचा दरवाजा ठोठावला. विमलाताईंनी दरवाजा उघडला तेव्हा अचानक आलेल्या आपल्या मुलाला आणि सुनेला आणि नातवंडांना आलेलं पाहून विमलाताई आणि रामभाऊंना खूप आनंद झाला. रामभाऊ म्हणाले की बेटा, तू आम्हाला भेटायला आलास हे खूप चांगलं केलंस. नाहीतर तुला तर कधी वेळ मिळत नाही की आपल्या वृद्ध आईवडिलांची आठवण काढावीस म्हणून. अमित म्हणाला की अरे बाबा, तुमची आठवण तर खूप येते, परंतु काय करू? फॅक्टरीमध्ये काम खूप जास्त असतं. मी सकाळी जातो आणि खूप रात्री उशिरा परत येतो. कधी कधी जेवणसुद्धा नीट करता येत नाही. घरात नीतालाही खूप कामं असतात. ती मुलांना सांभाळते आणि शाळांच्या सुट्ट्याही खूप कमी असतात. परंतु यावेळी आम्ही सर्व काही बाजूला ठेवून तुम्हाला भेटायला आलो आहोत. विमलाताई म्हणाल्या की खूप चांगले केलंस बेटा. तुझे वडील तर उगीचच टोमणे मारत असतात. त्यांच्या बोलण्याचा अजिबात राग मानू नकोस. चला, तुम्हा सर्वांना हातपाय धुवून तोंड धुवून घ्या. मी तुमच्यासाठी छान चहा आणि नाश्ता बनवून आणते. सर्वांनी चहा नाश्ता केला आणि आपापल्या खोलीत विश्रांती घेण्यासाठी निघून गेले. पुढच्या दिवसापासून नीता आणि अमित दोघे आईवडिलांच्या सेवेमध्ये मनापासून गुंतले. जिथे अमित आपल्या वडिलांसोबत शेतीची पाहणी करायला जात असे आणि घराची किंमत काढत असे, तिथे नीता घरात आपल्या सासूबाईंशी खूप मिळून मिसळून वागत असे आणि त्यांच्या दागिन्यांची, रुपया पैशांची माहिती काढून घेत असे. असा आदर आणि सन्मान पाहून आईवडील दोघेही स्वतःला धन्य समजू लागले होते. ते नेहमी असा विचार करायचे की मुलांना शहराची हवा लागली आहे आणि आता ते गावातील धूळ आणि माती खाण्यासाठी का बरं येतील? आम्हा म्हाताऱ्या लोकांना इथंच मारावं लागेल. परंतु आपल्या मुलाचे आणि सुनेचे वागणे पाहून त्यात दोघे अत्यंत आनंदी झाले होते. गावातील लोकही त्यांना म्हणत होते की रामभाऊ तुमच्याकडे अमितसारखा अत्यंत गुणी आणि लायक मुलगा आहे.
आता तुमचे हातपाय नीट चालत नाही. तुम्ही शहरात जाऊन स्वतःची सेवा करून घ्या. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही तुम्हाला खूप सुखात ठेवील. लोकांच्या तोंडून या गोष्टी ऐकून रामभाऊंचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपल्या सुनेकडून एवढी सेवा पाहून मुमालताईंच्या ओठांवरही फक्त सुनेचंच कौतुक असायचं. नीता मोठ्या उत्साहाने कधी सासूबाईंच्या पायाची मालिश करायची, तर कधी डोक्याला तेल लावून वेणी विणायची. ती त्यांच्यासाठी चांगले चांगले जेवण बनवून त्यांना खायला घालत असे. मुलंही दिवसभर दादा दादी करत त्यांच्या मागे पुढे फिरत असत. हे सर्व पाहून त्या वृद्ध दाम्पत्यांच्या मनात आपल्या मुला सुनेबसाबत आणि नातवंडांसोबत राहण्याची इच्छा जागृत झाली होती. एक दिवस संध्याकाळी सर्वजण एकत्र बसून जेवण करत होते. सगळे आनंदाने जेवत होते तेव्हा रामभाऊ म्हणाले की बेटा, शहरात तुमचं घर किती खोल्यांचं आहे? अमित म्हणाला की अहो बाबा, तिथे फक्त 2च खोल्या आहेत हो. त्याच खोलीत आम्ही स्वयंपाकघर सुद्धा बनवलेले आहे. एक स्वयंपाकघर आणि एक हॉल. बिचारी मुलं अभ्यासासाठी कधी छतावर तर कधी व्हरांड्यात बसून त्यांचा अभ्यास करतात आणि तिथंच राहतात. रात्रीच्या वेळी सुद्धा एकाच खोलीत आम्हा सर्वांना झोपावं लागतं. त्यातच घराच्या साफसफाईवरून घर मालकाची रोजची कटकट ऐकावी लागते. घराचं भाडं इतकं जास्त आहे की महिन्याचा अर्धा पगार त्या भाड्यात आणि त्याच्यातच जातो. त्यातच निघून जातो. कधी कधी असं वाटतं की आम्ही खावं काय आणि ठेवावं काय. तेव्हा रामभाऊ म्हणाले की ही तर खूप मोठी अडचण आहे बेटा. आपण एक काम का करू नये, आपण आपले गावातील हे घर आणि शेती विकून टाकूया आणि तुम्ही तिथे शहरात एक मोठं घर विकत घ्या. आपण सर्वजण एकत्र मिळून मिसळून राहू. बघा, गेल्या 8 दिवसात मला इथे तुमच्यासोबत किती सुख मिळालं आहे. जेव्हा मी कायमचं तुमच्याकडे राहायला येईन तेव्हा माझे म्हातारपण सुधारेल. ज्या गोष्टीबद्दल बोलण्यास अमित मनातून हिचकिचाट बाळगत होता, तीच गोष्ट स्वतः वडिलांना समोर बोलून दाखवली. हे ऐकून नीता आणि अमित दोघेही पती पत्नीच्या आनंदाला सीमा उरलेली नव्हती. आपल्या पतीचे बोलणे ऐकून विमलाताई म्हणाल्या की तुम्हीही चांगला विचार केला आहे. माझ्या मनातही अगदी हाच विचार होता. आम्हाला इतकी गोड आणि चांगली सून मिळाली आहे. मी नेहमी विचार करायचे की काश मला हिच्याकडून सर्व सेवा घेण्याची संधी मिळाली असती, परंतु तुम्ही हे गाव सोडून जाऊ इच्छित नव्हता. म्हणूनच मी भीतीने कधी काही बोलत नव्हते. जर तुमच्या मनात असा विचार आला असेल तर तुम्ही लवकर करा. इतकी चांगली संधी मी हातामधून जाऊ देणार नाही. अमित म्हणाले की हो बाबा, यापेक्षा चांगलं ते काय असू शकतं. आपण आपल्या स्वतःच्या घरात एकत्र मिळून राहू. नंतर मी एक कार खरेदी करीन आणि त्यामध्ये तुम्हाला बसून मॉल, हॉटेल, बाजार आणि मंदिरात फिरायला घेऊन जाईन. तुम्ही सुद्धा मोठ्या शहराचा थाट आणि जलवा पहा. हे ऐकून सर्वजण मोठ्याने हसू लागले. त्यानंतर अमित म्हणाला की परंतु बाबा, फक्त घरच का, आपण शेतीची जमीन सुद्धा विकून टाकूया आणि कायमच शहरात जाऊया, जेणेकरून पुन्हा परत येण्याची कटकटच राहणार नाही. रामभाऊ म्हणाले की बेटा, जमीन ही पूर्वजांची निशाणी आहे. मी पाहतो, माझं मन तर होत नाही, तरी मी पाहतो की काय करता येईल. पुढच्या दिवशी त्यांनी ही सर्व गोष्ट आपल्या अत्यंत जवळच्या मित्राला सांगितली, ज्याचं नाव मनोहर होतं आणि तो गावातील एक मोठा शेतकरी होता. सर्व काही ऐकल्यानंतर मनोहर म्हणाला की रामभाऊ, मुलासुनेसोबत जीवन जगणं ही चांगली गोष्ट आहे. त्यासाठी आपले घर आणि शेती विकून जाणे सुद्धा ठीक आहे. कारण जिथे मुले असतात तिथे आईवडिलांचं असायलाच हवं. अखेर म्हातारपणाचा आधार तर तीच असतात. परंतु मित्रा, जर तुला वाईट वाटणार नसेल तर माझा एक प्रश्न होता. आजकाल वृत्तपत्रांमध्ये आणि मोबाईलमध्ये अनेक अशा बातम्या येतात ज्या ऐकून छाती दडपून जाते आणि काळजाचा थरकाप होतो. लोक आपल्या आईवडिलांना रस्त्याच्या कडेला भीक मागण्यासाठी सोडून देतात, या त्यांना ट्रेनमध्ये बसून विसरून जातात, हरिद्वाराच्या वृद्धाश्रमात सोडून देतात. मला असं वाटत नाही की अशी कोणती दुर्घटना तुझ्या सोबत व्हावी. म्हणून जो काही निर्णय घेशील तो खूप विचारपूर्वक घे. रामभाऊ म्हणाले की अरे मित्रा, तो कोणीतरी मूर्ख आणि कमनशिबी मुलगा असेल रे, जो आपल्या जन्मदात्या आईवडिलांना दरदरच्या ढोकळा खाण्यासाठी सोडून देत असेल. असा मुलगा असण्यापेक्षा आईने मांज राहिलेलं कधीही चांगलं. विमलाताई म्हणाल्या की बघा भाऊ, मुलांवर आणि सुनेंवर विश्वास ठेवावा, परंतु अंधविश्वास ठेवू नये. तुम्ही माझ्यावर थोडा विश्वास ठेवा. मनोहरराव म्हणाले की ठीक आहे, आता मी निघतो, मला काही काम आहे. पुढच्या दिवशी गावातील सर्व काही विकून अमित सर्वांना शहरात घेऊन आला. सुरुवातीला सर्व काही खूप छान चालले होते. रामभाऊंना मुलाला 3 खोल्यांचे एक नवीन घर घेऊन दिले. काही पैसे मुलांच्या शिक्षणाच्या नावावर बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून FD मध्ये जमा केले. नीता आपल्या सासूसासऱ्यांची खूप सेवा करत असे. कधी बाहेर जायचं असेल तर ती मुलांना आणि भरवशांवर त्यांच्या भरवशासोबत अगदी निश्चिंत होऊन निघून जात होती. परंतु हळूहळू घरातील सर्व कामाचा बोजा विमलाताईंच्या खांद्यावर आला. एवढ्या मोठ्या घराची साफसफाई करणं, मुलांचं टिफिन बनवणं, त्यांची देखभाल करणं विमलाताईंसाठी आता वयाच्या या टप्प्यावर थोडं कठीण जाऊ लागलं होतं. त्यातच सून नीता रोज नवनवीन किटी पार्टी, वाढदिवसाच्या पार्ट्या आणि हाऊस पार्ट्या करत असे, ज्यामुळे स्वयंपाकघरातील सर्व कामे सासू विमलाताईंना सांभाळावी लागत असे. काल मुलगा आणि सून यांच्या लग्नाचा वाढदिवस होता.
विमलाताईंनी स्वयंपाकघरातील सर्व काम तर सांभाळले, परंतु रात्र होता होता त्यांचे हातपाय पूर्ण अकडले होते आणि त्यांना खूप थकवा आला होता. त्यांना कधी कधी कशीबशी रात्रीची भांडी आणि स्वयंपाकघराची साफसफाई तशीच ठेवली. काही भांडी आणि ते तसंच ठेवली आणि विचार केला की हे सर्व काम मी सकाळी उठून करेन. परंतु सकाळपर्यंत त्यांना अतिशय तीव्र ताप आला. थकवा आल्यामुळे त्यांना ताप आला होता. त्यांनी कशाबशा आपल्या मुलाकडे कायावाया करून त्यांच्याकडून औषधं मागवून घेतली. नीताला जेव्हा समजले की सासूबाई आज आजारी आहे, तेव्हा तिने त्यांची देखभाल करण्याऐवजी आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर फिरणं पसंत केलं आणि ती निघून गेली. मुलांसाठी तिने बाजारातून जेवण ऑर्डर करून मागवले. खूप कष्टाने रामभाऊनी विमलताईंसाठी खिचडी बनवली आणि त्यांना औषध दिलं. 2 दिवसानंतर विमलताईंची तब्येत थोडी बरी झाली. तेव्हा त्या उठून पुन्हा काम करू लागल्या. तेव्हा रामभाऊ त्यांचा हात पकडून म्हणाले की बस बस कर भाग्यवान, आता या वयात तुझ्याकडून हे सर्व कामं होत नाही. मी पाहतो की काय करता येईल. आज अमितला घरी येऊ दे, मी दोघांशीही बोलेन. जेव्हा अमित आणि नीता घरी आले तेव्हा रामभाऊने आपल्या मुलाला आणि सुनीला सांगितले की बेटा, घराची साफसफाई करण्यासाठी आपण एखादी काम करणारी बाई का लावू नये, कारण आता तुझ्या ऐकडून एवढी कामं होत नाही. हे ऐकताच नीता आणि अमित म्हणाले, हो, कधीतरी तब्येत खराब होते, त्यासाठी आपण घराचे नियम बदलू शकत नाही बाबा. आणि बाबा, माझा पगार सुद्धा इतकाच आहे की ज्यातून फक्त घराचा खर्च निघू शकतो. बाकीचे जे काही पैसे होते ते आपण नवीन घर खरेदी करण्यासाठी लावले आहेत. आता कामवाल्या बाईला देण्यासाठी आपल्याकडे पैसे कुठून येणार. नीता आणि आई एकत्र मिळून घर सांभाळत आहेत, तर त्यांना सांभाळू द्या ना, तुम्ही फक्त आराम करा. परंतु रामभाऊंना चांगलं माहीत होतं की सून तर कोणत्याही कामाला हात लावत नाही आणि विमलाताई अनेक दिवसांपासून आजारी असूनही कामात गुंतलेल्या आहेत. रामभाऊ म्हणाले की बेटा, मी तुझ्यासाठी एवढं केलं तर तू तुझ्या आईसाठी एक कामवालीची बाईची व्यवस्था करू शकत नाहीस का. सुनील, तर पार्ट्यांमध्ये कधी वेळ मिळत नाही आणि तू रोज घरात नवनवीन वस्तू घेऊन येतोस. कालचीच गोष्ट बघ, तू लग्नाच्या वाढदिवसाला नीतासाठी सोन्याचा नवीन हार आणि सेट आणून तिला घातला आहे. हे सर्व पाहून मला असं वाटत नाही की पैशांची कोणती अडचण किंवा तंगी चाललेली आहे. तेव्हा सून नीता अत्यंत रागात आणि फणफणत बोलली की बाबा, तुम्ही तर हद्दच केली. आता तुम्ही स्वतःच्या घरात स्वतःच्याच मुलांच्या सुखाला आणि वस्तूंना नजर लावत आहात. वास्तविक तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे की तुमच्या मुलाने आपल्या पत्नीसाठी दागिने बनवले आहेत. अखेर ते दागिने कुटुंबाच्याच कामाला येतील ना. मी काही ते दागिने खाऊन टाकणार नाही ना. आणि तुम्ही दोघी दिवसभर काय करता, फुकटचं जेवण खाता, थोडे हातपाय हलवले, या नातवंडांना सांभाळलं तर तुम्ही काही झिजून जाणार नाही. ही गोष्ट खूप वाढली. रामभाऊंना हा अपमान सहन झाला नाही. ते अत्यंत रागाने म्हणाले की तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी अशा बोलण्याची. विसरू नकोस की माझ्यामुळे आज तू एवढ्या मोठ्या घराचा मालकीन बनली आहेस. नीता म्हणाली की बाबा, तुम्ही आमच्यावर कोणताही उपकार केलेला नाही. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांसाठी करतातच. अखेर हे घर तुम्ही तुमच्या मुलासाठीच खरेदी केले आहे. ते इतक्या वर्षांनी आम्हाला तडफडून दिले आहे. आता कुठे आम्ही शांततेने जगत आहोत तर तुम्हाला तेही सहन होत नाही. आणि सासूबाई गावामध्ये एकट्याच तर सर्व काम करत होत्या ना. आता शहरात आल्यावर त्यांना नोकराने हवी आहे. तेव्हा अमित ओरडला की तुम्ही लोकांनी भांडणं करू नका. आजूबाजू शेजारी ऐकत असतील. बाबा काहीतरी करतो, तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करा. मुलाचं बोलणं ऐकून रामभाऊ आणि विमलताई आपल्या दोघी खोलीत निघून गेले. त्यानंतर अमित नीताचा हात ओढत तिला खोलीत घेऊन गेला आणि मोठ्यानं म्हणाला की तुला लाज वाटत नाही का, तू कोणत्या पद्धतीने त्यांच्याशी बोलतेस. त्यांचे सर्व काही लुटून आपण त्यांना असा कसा धोका देऊ शकतो. ते जे म्हणत आहे ते योग्यच आहे. त्यांच्यामुळेच आपल्याला एवढं मोठं घर मिळालं आहे. नाहीतर चपला घासून घासून पायाला जखमा झाल्या होत्या, परंतु भाड्याच्या घरातून कधी सुटका मिळाली नव्हती. नीता म्हणाली की हे बघा, तुम्ही पूर्वीसुद्धा काही कामाचे नव्हता आणि आज माझ्यामुळेच तुम्हाला एवढे मोठे घर आणि रुपया पैसा मिळाला आहे. ती जशी होती तशीच आहे आणि तशीच राहणार. त्यामुळे मला पार्ट्यांमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुमच्या आईवडिलांना परत गावचा रस्ता दाखवून द्या. अमित अत्यंत अस्वस्थ होऊन म्हणाले की मी त्यांना कोणत्या तोंडाने गावी पाठवू. आपण सर्व काही तर विकून इथे आलो आहोत. आता काय मी त्यांना तिथे झोपडी बांधून देऊ का. नीता म्हणाली की काही हरकत नाही. जर त्यांना शहरात ठेवायची इच्छा नसेल, त्यांना राहायची इच्छा नसेल तर शहरातल्या एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन सोडून या. कधीतरी जाऊन त्यांना भेटून येत जा आणि जास्त वाटले तर फळे आणि मिठाई सुद्धा घेऊन येत जा. नाहीतर मी तुम्हाला सांगून ठेवते, मी माझ्या माहेरी निघून जाईन. अमित बिचारा हताश होऊन खाटेवर बसला. तो विचार करू लागला की जर मी आईवडिलांची साथ दिली तर पत्नी आणि मुले दरवतील आणि जर मी पत्नी आणि मुलांसोबत राहिलो तर आईवडिलांना सोडावं लागेल. परंतु घराच्या सुख शांतीसाठी मला काहीतरी निर्णय तर घ्यावाच लागेल. नीता म्हणाले की आता असा गहन विचार करण्याची काहीच गरज नाही. उद्या आपली फ्लाईट आहे. आधी आपण फिरायला जाऊया, नंतर आल्यावर
या संकटातून कशी सुटका मिळवायची ते विचार करू. अमित म्हणाला की परंतु नीता, तूच विचार कर, ते लोक वृद्धाश्रमात कसे राहू शकतील? तू थोडे ॲडजस्ट कर, ते आपल्यासाठीच चांगलं राहील. विचार कर, ते इथे राहण्याचे किती फायदे आहेत. तू मुलांना त्यांच्याकडे सोडून किती निश्चितपणे फिरू शकतेस, पार्ट्या करू शकतेस. घराची साफसफाई आणि बागेची काळजी करण्याची आपल्याला काळजी नसते. आणि आई छान छान जेवण बनवते, ज्यामुळे मला तुला त्रास देण्याची गरज पडत नाही. मुले शाळेतून आले की त्यांना आजी आजोबांचं प्रेम मिळून जातं आणि आपण जेव्हा कधी बाहेर फिरायला जातो तेव्हा घराला कुलूपसुद्धा लावावे लागत नाही. आपल्याला मोफतची राखणदारी मिळते. त्या दोघांचं या घरात राहण्याचे खूप फायदे आहेत. तू थोडं समजून घे. अमित जवळजवळ गयावया करत म्हणाला. नीता म्हणाली की हे बघा, अमित, तुझं बोलणं 100% बरोबर आहे. परंतु आज त्यांनी जे भांडण केले आहे त्यानंतर मी त्यांना 5 मिनिटंसुद्धा सहन करणार नाही. परंतु तू म्हणतोस म्हणून ते आपण घरातून परत येईपर्यंत त्यांना या घरात राहण्याची परवानगी मी देते. परंतु आपण परत आल्यानंतर त्यांची बळकटी आणि गाठोडे माहितीच बांधले गेले पाहिजेत. आणि जर तुमचे डोकं ठिकाणावर आले नाही तर आईवडिलांच्या चक्रामध्ये मला ॲडजस्ट करायला सांगितलं तर मी 1 मिनिटसुद्धा लागणार नाही दोन्ही मुलांना घेऊन इथून निघून जायला. आणि दुसरी गोष्ट, मी तुमच्या तिघांवर अब्रू नुकसानीचा म्हणजेच मानहानीचा खटला देखील करीन. मग कोर्ट कचऱ्यांची चक्रा मारत राहा. त्यानंतर विजय माझाच होईल. मग मला पोटगी आणि उदरनिर्वाहाचा भत्ता देत राहा आणि बसा मग तुमच्या वृद्ध आईवडिलांसोबत. त्यानंतर नीता रागाने पाय आपटत आपल्या खोलीतून बाहेर निघून गेली. कदाचित अमितच्या मनात आपल्या वृद्ध आईवडिलांबद्दल थोडी दयाभावना शिल्लक होती. म्हणूनच तो वारंवार नीताला समजवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु तो कुठेतरी कमजोर पडत होता, कारण गोष्ट मुलांची सुद्धा होती. काय करावं हे त्याला समजत नव्हतं. त्याने विचार केला की सध्या आपण शिमला आणि मनालीला जात आहोत. तिथेच थंड डोक्याने काहीतरी विचार करील. असा विचार करून अमितने आपले कपडे बॅगेत भरायला सुरुवात केली. थोड्या दिवशी चौघेजण आपल्या बॅगा घेऊन घरातून बाहेर पडू लागले. तेव्हा विमलताई म्हणाल्या की अरे मुलांनो, मी तुम्हा सर्वांसाठी नाश्ता तयार केला आहे. तुम्ही अचानक कुठे जात आहात? त्या काहीतरी अघटित घटनेच्या भीतीने म्हणाल्या. नीता म्हणाली की सासूबाई, तुम्हाला मध्ये बोलण्याची मध्ये काय गरज होती का? जर एवढंच प्रेम होतं तर काल एवढे ओरडण्याची काय गरज होती तुम्हाला? काल तर बाबांना खूप त्रास होत होता तुमच्या कामं करण्याने आणि आज तुम्ही आमच्यासाठी नाश्ता तयार करत आहात. आमच्यावर एवढा उपकार करू नका. आणि तसंही तुमच्या हातचं जेवण खाण्यासाठी आम्ही भुकेलेलं सुद्धा नाही आहोत. नीता अत्यंत रागाने खणबणत बोलली. अमित म्हणाला की नीता, तू थोडी गप्प बस. आई, आम्ही शिमलाला जात आहोत. मुलांच्या सुट्ट्या होत्या तर विचार केला की थोडं फिरून येऊया. तुम्ही दोघी स्वतःची काळजी घ्या. आम्ही निघतो. आम्ही फिरायला जात आहोत. अमित सर्वांना घेऊन बाहेर गाडीजवळ निघून गेला. परंतु त्याच वेळी विमलताईंनी पाहिले की अमित काही कामासाठी आपल्या खोलीत परत आला आहे. विमलाताई धावत स्वयंपाकघरात गेला आणि जेवणाचा एक मोठा डबा पॅक करून रामभाऊंना म्हणाल्या की ऐका हो, ते लोक अजून निघालेले नाहीत. एक काम करा, हा डबा त्यांच्यापर्यंत बाहेर पोहोचून द्या. माझ्या पायात खूप वेदना होत आहेत, नाहीतर मीच गेली असते. रामभाऊ अत्यंत रागाने म्हणाले की तू तुझ्या सोन्याचे तारे आणि तेवर पाहिले आहेस का? ती आपल्या वडिलांसमोर सासऱ्यांशी कशी जीभ लावून बोलत होती. आणि आता तू इच्छितेस की मी एखाद्या नोकरासारखं तिला जीवन द्यायला जाऊ? विमलाताई म्हणाले की तुम्ही सुद्धा ना, हेच तर जर आपल्या मुलाने केलं असतं तर तुम्ही असा विचार केला नसता का की ती बिचारी ॲडजस्ट करत आहे. आधी ती एकटी राहत होती आणि त्यात तुमचे नाटक काही कमी हो नाही. हे बघ, सर्व काही एका बाजूला, मी माझ्या नातवंडांना उपाशी पाहू शकत नाही. सुनील रागाच्या भरात सकाळी मुलांना दूधसुद्धा पिऊ दिलेलं नाही. बिचारा आपण मोठ्या चुकीची शिक्षाही लहान लहान निष्पाप मुले भोगत आहे. ती उपाशी राहिलेली मी सहन करू शकणार नाही. तुम्ही जा आणि जेवणाचा डबा देऊन या. रामभाऊ रागाने म्हणाले, तुझ्यासारख्या हट्टी आणि जिद्दी स्त्रीमुळे माझं जीवन खराब झालं आहे. तूच हट्ट करत होतीस की शहरात चला, आपण मुलगा आणि सुनेसोबत राहू. आता पाहिले ना परिणाम, कशी आहे सून आणि मुलगा ते. तर सुनेचे एक शब्द एक पुढे बोलत नाही. तो तर बायकोचा गुलाम झाला आहे. मुलाताई म्हणाले की तुम्ही तुमचं रामायण थोड्या वेळासाठी बंद करा. ठीक आहे, सुनेकडे जायचं नसेल तर मुलगा खोलीत आहे, त्याला देऊन या. मला वाटतं तो पैसे विसरला आहे. तो खूप घाईत होता. खोलीतच त्याच्या हातात टिफिन द्या, म्हणावं आईने दिला आहे, तो ठेवून घे. त्याला माहीत आहे की मुले उपाशी आहेत. जा, आता उशीर करू नका. तुम्ही उभे राहून तोंड काय पाहत आहात? मी रामभाऊन धक्का देत अमितच्या खोलीकडे पाठवलं. इच्छा नसताना ते मुलांच्या खोलीत पोहोचले. त्याच वेळी त्यांना अमितचा आवाज ऐकू आला. अमित फोनवर बोलत होता की मित्रा, तू माझी समस्या समजून घे रे. प्रकरण खूप गंभीर आहे. माझी पत्नी माझ्या आईवडिलांसोबत राहू इच्छित नाही. घरात रोज भांडणं होत असतात.
मला समजत नाही की मी काय करू. मला काहीही समजत नाही आहे. काल तर तिने इथपर्यंत सांगून टाकलं की जर शिमल्यावरून आल्यानंतर त्यांना इथे पाहिलं तर ती घर सोडून निघून जाईल, माहेरी निघून जाईल. आता तूच सांग मी काय करू? तेव्हा त्याचा मित्र अविनाश फोनवर म्हणाला, की "अरे मित्रा, हे तर आजकालचं रोजचं नाटक आहे. सगळीकडे असंच चालू आहे. तरुण लोक वृद्ध लोकांसोबत राहू इच्छित नाही. ही इतकी गंभीर समस्या नाही आहे, जितकी तू बनवून ठेवली आहेस. त्या लोकांनी त्यांचं जीवन जगून घेतलं आहे. आता तुम्हाला तुमचं जीवन जगायचं आहे. तुम्ही किती दिवस घरात भांडणं करत राहणार? याच मुलांवर काय परिणाम होईल याचं तुला समजतंय का? माझं ऐकशील तर हा खूप चांगला सल्ला असेल." अमित म्हणाले, "खरंच मित्रा, असं होऊ शकतं का? कोणाला काही वाईट तर वाटणार नाही ना? तिथे त्यांना सर्व सुविधा मिळतील का?" तेव्हा मित्र अविनाश म्हणाला, की "वाईट का वाटेल? उलट ते लोक तिथे सुखात, आनंदात राहतील. आता तू जा आणि सुट्ट्यांचा आनंद घे. एवढी चिंता करू नकोस. मी आहे ना. मी सर्व काही पाहून घेईन." अमित म्हणाले, की "हो मित्रा, तू तर माझी सर्व चिंता संपवून टाकलीस. ठीक आहे, मी शिमलावरून आल्यानंतर तू सर्व काही सांभाळून घे." अविनाश म्हणाला, की "हो, हो, मी सर्व सांभाळेन. चला आता फोन ठेवतो. बाय." त्याने फोन ठेवला. इथे स्वतःचं समाधान करत अमित जसं खोलीच्या बाहेर आला तसं समोर रामभाऊंना उभे होते. अमितने विचारलं, की "अरे बाबा, तुम्ही इथे काय करत आहात?" रामभाऊ म्हणाले, की "बेटा, मलाही तेच समजत नाही की मी इथे नक्की काय करत आहे." अमित म्हणाले, की "म्हणजे मला काही समजलं नाही." रामभाऊ म्हणाले, की "बेटा, जर तुला समजले असते तर आज घराची परिस्थिती काहीतरी वेगळी असती. परंतु ही तुझी आई आहे ना, ती अत्यंत महामूर्ख स्त्री आहे. ती मुलाच्या मोहात पूर्णपणे आंधळी झाली आहे. बघा सोन्याने किती काही म्हटलं, आपल्यासोबत काय काय नाही केलं, तरी ती मुलांना उपाशी पाहू शकत नाही. ती मुलांच्या मोहात आंधळी झाली आहे." तिने हसत हसत टिफिन अमितच्या हातात दिला आणि म्हणाली, की "खाऊन घे बेटा रस्त्यात. हा आईचा मायाळू आशीर्वाद आहे. कदाचित तुझी भूक मिटेल." तसेही आजकाल सर्वजण इतके भुकेले झाले आहेत की त्यांना जेवण, रुपया, पैसा, घर, जमीन, जायदाद, शेत सर्व काही मिळालं तरी त्यांची भूक काही संपत नाही. अमित म्हणाले, की "बाबा, तुम्ही या काय कोडं घालत आहात? मला काहीही समजत नाही. मला उशीर होत आहे, मी निघतो." असं बोलून अमित तिथून निघून गेला. त्याला जाताना पाहून रामभाऊंच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते मनात विचार करू लागले, की काय माणूस हा दिवस पाहण्यासाठी मुले जन्माला घालतो का? विमलाताई म्हणाल्या, की "काय झालं हो? मुलांची आठवण येते आहे का? ती गेल्यापासून माझे मन खूप बेचैन झालं आहे. मी त्यांना नीट लाड आणि प्रेम करू शकले नाही. माहिती नाही त्यांनी जेवण केलं असेल की नाही. आपण त्यांना किमान आनंदाने निरोप तरी द्यायला हवा होता. असं भांडून जाणं काही चांगली गोष्ट नाही. ते इतक्या दूर जात आहेत, आपण त्यांच्यासोबत आपला आशीर्वादही पाठवायला हवा होता." मग स्वतःच्या मनाची समजूत घालत त्या म्हणाल्या, की "काही हरकत नाही. थोड्या वेळानंतर मी फोनवर सुनेशी आणि मुलाशी बोलेन." रामभाऊ रागाने लाल डोळे करत म्हणाले, की "गप्प बस भाग्यवान. खूप झाले तुझे हे लाड प्रेम. तुझ्या लोकांवर आपलं एवढं प्रेम उधळत आहेस, ते तुझ्यासोबत काय करणार आहेत याची तुला कल्पना देखील नाही. आणि जर मी तुला ते सांगितलं तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. हे प्रेम कोणत्या चिमणीचे नाव आहे हे ते विसरून जाशील. तू विसरून जाशील की तुझाही कोणता परिवार होता." मला ते घाबरत पतीला विचारू लागले, की "तुम्ही सकाळी सकाळी हे काय भांग प्यायल्यासारखे बोलत आहात? तुम्ही असे काय वाह्यात गप्पा मारत आहात? नक्की काय झालं ते मला सांगा." रामभाऊ म्हणाले, की "तुला ऐकायचं आहे ना तर ऐक." त्यांनी एका दमात अमित आणि त्याच्या मित्राचं सर्व बोलणं विमलताईंना सांगून टाकले. ते ऐकताच विमलताई म्हणाल्या, खुर्चीवरच त्या कोसळल्या. त्या म्हणाल्या, की "काय इतका मोठा धोका आणि तोही या मुलाकडून आणि आपल्या सुनेकडून? हे प्रभू, हे सर्व पाहण्यापूर्वीच मला या जगातून का नाही उठवलं?" रामभाऊ म्हणाले, की "विमला, तू काळजी का करतेस? मी त्यांना असा धडा शिकवीन की ते आयुष्यभर आपल्या बापाला लक्षात ठेवतील आणि हे उदाहरण प्रत्येक मुलासाठी एक धडा ठरेल." विमलाताई म्हणाले, की "तुम्ही काय करणार आहात? मलाही सांगा ना." रामभाऊ म्हणाले, की "तू फक्त पाहत जा." असे बोलून ते घराबाहेर निघून गेले. 7 दिवसांची सुट्टी संपून नीता आणि अमित मुलांसह घरी परतत होते. नीता म्हणाली, की "खरंच अमित, यावेळी तर खूप मजा आली. पहिल्यांदाच आपण घराची काळजी न करता इतक्या दूर फिरायला गेलो होतो. या सुंदर दऱ्यांमध्ये खूप मन प्रसन्न झालं. मुलांनी खूप एन्जॉय केला. हे बघा किती सुंदर फोटो आले आहेत. आता तर घरात जाऊन आराम करायचा आहे." नीता आणि आम्ही दोघेही गप्पा मारण्यात इतके व्यस्त झाले होते की घर कधी आलं ते त्यांना समजलंच नाही. गाडी थांबताच अमित म्हणाला, की "तू चल, मी सामान उतरवतो. तू मुलांना घेऊन खोलीत जाऊन आराम कर." नीता घराच्या आवारात आली आणि तेव्हा ते आश्चर्याने आपल्या पतीला म्हणाले, की "अरे अमित, आपल्या घरात या मुली काय करत आहात? काय करत आहेत?" तिने पाहिले तर 2 मुली गॅलरीत आणि 2 मुली बागेत बसल्या होत्या. त्याच वेळी तिथून जाणाऱ्या एका मुलीला थांबवून अमितने विचारले, की "तुम्ही लोक कोण जण आहात आणि आमच्या घरात काय करत आहात? इथे तर माझे आई-वडील राहतात. तुम्ही इथे कोणाच्या परवानगीने फिरत आहात?"
ती मुलगी म्हणाली की भाऊ, हे घर तर रामभाऊंचे काकांचे आहे ना, त्यांनी हे घर आम्हाला भाड्याने दिलं आहे. आम्ही सर्वजण जवळच्याच कॉलेजमध्ये शिकतो. आमचं घर दुसऱ्या शहरात आहे आणि हे घर कॉलेजच्या जवळ आहे, म्हणून आम्ही ती खोली भाड्याने घेतली आहे. तसं तुम्ही कोण आहात? आम्ही तुम्हाला कधी पाहिले नाही. खोली भाड्याने दिली आहे ही गोष्ट ऐकून अमित आणि नीता दोघांचे तोतरेच उडाले. म्हणजेच त्यांचं डोकं चक्रावून गेलं. ते विचार करू लागले की आई-बाबांनी हे काय करून टाकलं? घर भाड्याने दिलं आणि तेही आम्हाला न विचारता. त्यांची इतकी हिंमत. मुलगा आणि सून दोघेही रागाने फणफणत घराच्या आत प्रवेश करत झाले. त्यांनी पाहिलं तर आई आणि बाबा टेबलावर बसून चहा नाश्ता करत होते. अमित म्हणाले की आई बाबा, आम्ही गेल्या गेल्या तुम्ही घराचं हॉस्टेल बनवून टाकलं आहे. आखिर तुम्ही हे सर्व कोणाला विचारून केलं? आणि आई बाबा, या वयात म्हातारचळ लागला आहे का तुम्हाला? परंतु आई, तू तर त्यांना रोखायला हवं होतं ना. तुम्ही मुलींना घर भाड्याने देऊन टाकलं. त्यानंतर नीतासुद्धा ओरडली की माझी खोली या मुलींना देऊन टाकली. माझं सर्व सामान कुठे आहे बाबा? घरात लहान सहान भांडणे होतच असतात, परंतु कुणी आपल्या मुलाला असं अपमानित करतो का? आता तुम्हीच सांगा, आम्ही कुठे जाणार? आम्ही कुठे राहणार? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे घर तुमच्या मुलाचे आहे. तुम्ही आम्हाला न विचारता हा सरळ निर्णय कसा काय घेतला? नीता अत्यंत अस्वस्थ अस्वस्थ होऊन बोलली. रामभाऊने चहाचा कप शांतपणे टेबलावर ठेवला आणि म्हणाले की कोणतं घर? कोणाचं घर? तुम्ही लोक कोणत्या हक्काबद्दल बोलत आहात? आणि मला काही करायचं असेल तर त्यासाठी मला तुम्हा लोकांना विचारण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आणि जे तुम्ही दोघे आमच्यासोबत करणार होतात तेच मी आधीच करून टाकले. फक्त फरक एवढाच आहे की या घरातून आम्ही दोघे जाणार होतो. आता तुम्ही दोघे इथून चालते व्हा. बाबांच्या मुखातून अशा गोष्टी ऐकताच लोकांचे तोंड उघडेच्या उघडे राहिले. तरी नीता कुठे मागे राहणार होती. ती म्हणाली की हे घर माझ्या पतीचंच आहे. तुमच्या हक्काने तुम्ही हे घर भाड्याने देऊ शकत नाही. रामभाऊ म्हणाले की सुनबाई, कदाचित तू विसरली आहेस की हे घर तुझ्या सासूच्या नावावर घेतले गेले आहे. विचार तुझ्या पतीला. टॅक्स वाचवण्याच्या नादात त्याने महिला आणि सिनियर सिटीजनच्या नावावर घराची रजिस्ट्री केली होती. त्याला पैसे वाचवायचे होते. त्या नादात त्याने खूप मोठी चूक केली. परंतु त्याची ही चूक आमच्यासाठी फार महत्त्वाची ठरली. अमित म्हणाले की परंतु बाबा, तुम्ही विसरत आहात का वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा पूर्ण अधिकार असतो. आम्ही कोर्ट कचेरी करून तुमच्याकडून आमचा हक्क मिळवून घेऊ. रामभाऊ म्हणाले की पुढची सर्व गोष्ट तुम्हाला वकील साहेब समजावून सांगतील. तितक्या तिथे वकील माधव आणि त्यांचे गावातील मित्र मनोहरचे पोहोचले. वकील साहेब म्हणाले की कायदेशीररित्या या घरावर तुमचा कोणताही हक्क नाही, कारण या घरात लागलेला सर्व पैसा हा रामभाऊंच्या शेतीच्या कमाईचा आहे, ज्याचे साक्षीदार स्वतः मनोहरजी आहेत, ज्यांनी त्यांची शेती खरेदी केली आहे. त्यामुळे जे काही आहे ते सर्व रामभाऊंचे आहे आणि त्यांच्या इच्छेशिवाय तुम्हाला एक फुटकी कवडी मिळू शकत नाही. तुम्ही पाहिजे तेवढे कोर्ट केस फिरत राहा. सर्व बाजी हातामधून जाताना पाहून नीता गिरगटसारखे रंग बदलत म्हणाली की आईबाबा, अखेर चूक तर मुलांकडूनच होते ना. मोठ्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी मुलांच्या चुकीवर त्यांना असे समजावावे, त्यांना रागवावे, परंतु अशा प्रकारे घरातून बेघर करून देणं चुकीचे आहे. काही नाही तर तुम्ही तुमच्या नातवंडाचा तरी विचार करा. ती काय करतील? कुठे जातील बिचारी? अमित म्हणाले की हो बाबा, नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे आणि त्या ओघात तुम्ही पाऊल उचलत आहात. लहान मोठे वादळ तर होतच असतात, भांडणं होतात, ते सोडवली पाहिजेत, ना की इतरांना बोलावून घरात तमाशा केला पाहिजे. त्याचा इशारा वकील आणि मनोहरजींकडे होता. तो म्हणाले की तुम्ही समजून घ्या बाबा, बाहेरचे लोक येऊन फक्त हसतात, घरचे लोक असतात जे एकमेकांची समस्या समजून घेतात. आजपर्यंत गप्प बसलेले विमलाताई शेवटी बोलले की वा बेटा, तुझा हा सल्ला ऐकून मला खूप आनंद झाला. किमान तुझ्यामध्ये एवढी अक्कल तरी आहे. आज तुला समजले की बाहेरच्या लोकांमध्ये आणि घरच्या लोकांमध्ये काय फरक असतो. परंतु आता तू माझा सल्ला ऐक. आपल्या मुलावर आणि सुनेवर विश्वास ठेवून मी जगातील सर्वात मोठी चूक केली. तुम्हा लोकांवर इतका विश्वास ठेवला, सर्व काही तुमच्यावर ओवाळून टाकले. तुम्ही तुझ्या बाबांशी सुद्धा भांडण केले. प्रत्येक वेळी मी हेच म्हणत राहिले की शांत ठेवा, घराचा विषय आहे, सुटेल. परंतु मी तर आम्हाला वृद्धाश्रमात पाठवण्याची पूर्ण तयारी केली होती. हे ऐकताच अमित आणि नीता एकमेकांचे तोंड पाहू लागले. तेव्हा रामभाऊ म्हणाले की घाबरू नका मुलांनो, ही गोष्ट मी त्या दिवशी ऐकली होती ज्या दिवशी तुम्ही शिमल्याला जाण्यासाठी निघत होता. माझी इच्छा असते तर मी त्याच दिवशी तुम्हा दोघांना घरातून बाहेर काढले असते. परंतु तुम्ही मला चकित करण्यापूर्वी मीच तुम्हाला धक्क करून सोडले. मला तुम्हाला दाखवून द्यायचे होते की प्लॅन फक्त तुम्हीच नाही बनवू शकत. आता तुम्ही जास्त वेळ बोलावू नका. तुमचं सामान स्टोअररूममधून पडले आहे, ते पटापट उचला आणि निघा इथून. अमित म्हणाले की परंतु बाबा, मी कुठे जाणार? रामभाऊ म्हणाले की बेटा, याची काळजी तेव्हा करायला हवी होती जेव्हा तू तुझ्या वृद्ध आईवडिलांना घरातून बाहेर काढण्याचा, वृद्धाश्रमात ठेवण्याचा विचार करत होतास. बेटा, जर असे असते तर मी सुद्धा तुझ्या आजी आजोबांना बाहेर काढलं असतं, परंतु मी आयुष्यभर त्यांची सेवा केली.
हे सगळं तू तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. मग तू असं कसं करू शकतोस? चला आपण असे सगळे मानूया की तुला वेगळं राहायचं होतं, तर तुम्हाला साफ सरळ सरळ सांगायला हवं होतं ना. आम्ही आमची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी केली असती. पण तू परंतु तर अशा प्रकारे आम्हाला घरातून बेघर करण्याचा मार्ग किंवा प्लॅनिंग करायला नको होतं. तू प्लॅनिंग केलं होतं की नाही? आता याची शिक्षा तर तुला मिळणारच ना. अमित म्हणाले की आई, तू तरी बाबांना समजावून सांग ना. माझ्याकडे तर इतके पैसे सुद्धा नाही की मी एका महिन्याचं भाडं सुद्धा देऊ शकेन. जे काही होतं ते सर्व खर्च करून टाकले आहे. विमलाताई म्हणाल्या की बेटा, हा सर्व विचार कधी आधी करायला हवा होता. जो काही खर्च तू गेल्या एका वर्षापासून करत होतास, तो तुझ्या बाबांच्या कष्टाचा पैसा होता. सुनील खटला तर मी तुझ्यावर दाखल करीन. वकील साहेब, तुम्ही पटापट केस तयार करा. मुलगा आणि सुनेद्वारे आईवडिलांना घरातून बाहेर काढण्याचं कारस्थान रचले गेले आहे. आमच्या पैशांनी फ्लॅट या दागिने खरेदी केले गेले. सुट्ट्या मनवल्या फिरले गेले. तो सर्व पैसा वसूल करायचा आहे. हा मुलगा आणि सुनेवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकून द्या. विमलाताईंनी अत्यंत कठोर शब्दात सांगितलं. आता नीताच्या मुखात एकही शब्द उरला नव्हता, जी प्रत्येक गोष्टीवर कोर्ट कचेरीची धमकी देत होती. आज सुनेला सासूच्या मुखातून ते शब्द ऐकून स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. पैशाच्या आणि दागिन्यांच्या लोभात ती इतकी आंधळी झाली होती की वृद्ध सासू-सासऱ्यांना मोहरा बनवून त्यांचा वापर करत होती. पैशांसाठी तिने त्यांना गावातून शहरात आणले आणि शहर आणून नोकरापेक्षा वाईट वागणूक दिली. एवढ्याने तिचं मन भरलं नाही की तेव्हा तिने त्या दोघांना वृद्धाश्रमात पाठवण्याची योजना आखली. आपण जबाबदाऱ्यांपासून मुक्त जीवन जगण्याचा प्रयत्नात राहिलो, परंतु आपण विसरलो की जबाबदाऱ्या कधीच संपत नाही. नीता हात जोडून आपल्या सासऱ्यांना म्हणाली की आई बाबा, तुम्ही जे काही केलं ते चांगलं केलं. आम्ही याच लायकीचे आहोत. मला तर अमितने अनेक वेळा रोखले होते, परंतु मी ऐकलं नाही. माझ्यामुळे आज एका मुलावरून आईवडिलांचा विश्वास उडाला आहे. मी विचार करते की उद्या जर हेच सर्व माझ्यासोबत झाले असते तर. परंतु आता मी माझी चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करेन. फक्त यासाठी नाही की मला रुपया पैसा पाहिजे, तर यासाठी की देवता समान माझ्या मातापित्यांचे मन दुखावल्याने प्रायचित्त मला करायचं आहे. रामभाऊ आणि विमलाताई दोघे पुन्हा आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या बोलण्यात येऊ इच्छित नव्हते. जेव्हा एकदा विश्वास उडतो तेव्हा पुन्हा विश्वास ठेवणं कठीण असतं. तरी मनातून त्यांचं मन वितळत होतं, परंतु बाहेरून ते स्वतःला कडक बनवत होते, कारण आता त्यांच्यामध्ये गुन्हा धोका सहन करण्याची हिंमत आणि ताकद दोन्ही नव्हते. ते दोघे अमित आणि नीता चुपचाप तिथून निघून गेले. त्यांनी घराच्या जवळच एक घर भाड्याने घेतले, जेणेकरून आईबाबांची काळजी घेता येईल. कधी सामान आणण्याच्या बहाण्याने तर कधी आईबाबांना पाहण्याच्या बहाण्याने ते दोघे घराच्या चक्रा मारत असत. नीता आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. ती आपल्या सासूबाईंसाठी त्यांच्या आवडीच्या भाज्या बनवून आणायची, तर कधी बाबांसाठी मिठाई घेऊन यायची. आम्ही सुद्धा याच बहाण्याने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, परंतु आता ते फक्त हो या नाही मध्ये उत्तर देत असत. हो नातवंडांसोबत ते खूप हसून खेळून बोलत असत. घरात कमाईचे साधन फक्त आम्हीचा पगार होता आणि खर्च वाढत होते, म्हणूनच नीताने आपल्या उधळपट्ट्या बंद केल्या आणि एका टिफिन सेंटर सुरू केलं. ज्याचे दोन हेतू होते. पहिला म्हणजे कमाई आणि दुसरा म्हणजे आईबाबांच्या घरावर देखरेख ठेवणे. तिला चांगलं ठाऊक होते की ती लोक कधी स्वतःहून समोरून बोलवणार नाहीत. परंतु नीता आणि अमित हेही जाणत होते की आता बाबांची तब्येत खराब राहत असे. त्यांना दमा म्हणजे अस्थमाचा त्रास होता आणि आता फुफ्फुसेही साथ देत नव्हती. त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं झालं होतं. परंतु आता ते आपल्या मुलावर आणि सुनेवर विश्वास ठेवत नव्हते. परंतु मुलाने आणि सुनेने सुद्धा त्यांचा विश्वास जिंकण्याचा निश्चय केला होता. एक दिवस नीता मुलींना टिफिन पोहोचवण्यासाठी घरामध्ये गेली, तर तिने पाहिले की बाबा हॉलमध्ये बेशुद्ध पडले होते. मागून विमलाताई मंदिरातून पोहोचल्या. त्यांना अशा परिस्थितीत पाहून त्यांनी ओरडणं सुरू केलं. नीता म्हणाली की सासूबाई, तुम्ही शांत व्हा. अशा प्रकारे ओरडून काही होणार नाही. चला आपण बाबांना उचलून खाटेवर झोपून देऊया. विमलाताई अत्यंत रागाने फणफणत म्हणाली की खबरदार, जर त्यांना हात लावला असतं तू माझ्या नजरेच्या समोरून दूर व्हा. आज तुझ्यामुळेच तुझ्या सासऱ्यांची अवस्था झाली आहे. जर तू आम्हाला असा धोका दिला नसता तर आज आम्ही असे घुटमळत जगत राहिलो नसतो. आम्ही आमच्या चांगल्या गावी साधं जीवन जगत होतो. माहीत नाही काय सुचलं जे आम्ही तुमच्या कपटात फसलो. आमचे सर्व काही विकून इथे शहरात आलो. त्यानंतर आमच्या सोबत काय काय नाही झालं ते. तुला काय वाटलं हे जे काही झालंय त्यातून आम्हाला सुख मिळाले आहे का? ज्या मुलाताई पूर्वी आपल्या सुनेवर जीव ओवाळून टाकत होत्या, आज त्याच तिला कोसत होत्या. ज्यामुळे नीताला खूप आत्मग्लानी होत होती. कुठेतरी मीच या सर्व घटनांचे मुख्य कारण होती. नीता म्हणाले की सासूबाई, मी तुमचे प्रत्येक बोलणे ऐकन. तुम्ही सांगाल तर मी तुम्हाला कधी कधी माझं तोंडही दाखवणार नाही. परंतु आता बाबांना डॉक्टरांच्या तपासणीची खूप गरज आहे. कदाचित त्यांना हृदयाचा झटका म्हणजेच दिल दौरा पडला आहे. म्हणूनच आधी आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. परंतु विमलाताई तर पतीची अवस्था पाहून जणू काही वेड्या झाल्या होत्या.
त्यांच्यावर नीताच्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नव्हता. नीताने लगेच ॲम्ब्युलन्स आणली आणि अमितला फोन केला. अमितला येण्यास उशीर झाला, परंतु तोपर्यंत ॲम्ब्युलन्स आली. तिने पटापट बाबांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. ती डॉक्टरांशी बोलली. उपचारासाठी आणि औषधांसाठी रुग्णालयात धावपळ करणं हे सर्व करत राहिली. तितक्यात अमित दुर्वळून धावत आला आणि म्हणाला की नीता, हे सर्व काय झालंय? नीता काही बोलणार त्यापूर्वीच विमलाताईने ओरडण्यास सुरुवात केली की हेच सर्व तुझ्या आणि तुझ्या बायकोमुळे झालं आहे. आमचे सर्व काही तर तुम्ही दोघांनी लुटून घेतलं. आता आमचा जीवही घेणार आहात का? आमचा पिच्छा सोडत का नाही तुम्ही दोघं? का घरात वारंवार येता आणि आपली शकल तोंड दाखवता आम्हाला, जी तुमची धोक्याची आठवण करून देते? अजूनही तुमची एखादी वाईट चाल तर नाही ना? सो नीता, तूच काहीतरी केलं असणार, कारण त्यावेळी घरात तू एकटीच होतीस. सांग, तू बाबांना काही बोललीस का, ज्यामुळे त्यांना हृदयाचा झटका आला? नक्की तू त्यांच्याकडे रुपये पैसे मागितले असणार आणि त्यांनी नकार दिला असणार. सांग, हेच झालं असेल ना? विमलाताई वेड्यासारख्या आपल्या सुनेवर आरोप करत राहत्या. तितक्यात डॉक्टर आले. म्हणाले की आजी, रुग्णालय आहे, इथे मोठ्याने बोलू नका. जर तुम्हाला भांडणं करायची असतील तर बाहेर निघून जा. विमलाताई म्हणाले की नाही नाही, मी कुठेही जाणार नाही. जर काढायचं असेल तर या दोघांना घराच्या बाहेर काढा. चला इथून निघून जा. मला तुमची तोंड पाहायचं नाही. डॉक्टर रागाने म्हणाले की आजी, तुम्ही हे काय करत आहात? जर तुमच्या सुनेने योग्य वेळी तुमच्या पतीला रुग्णालयात पोहोचवलं नसतं तर रामभावना वाचवणं कठीण झालं असतं. घरात जो काही वाद असेल तो बाजूला ठेवा आणि किमान आता तरी शांतता राखा घरात, इथे दवाखान्यात. असं बोलून डॉक्टर निघून गेले. त्यांचं बोलणं ऐकून विमलाताई थोड्या शांत झाल्या, परंतु त्यांच्या मनात आणि डोक्यात उठणारे प्रश्न ज्वालामुखीसारखे फुटत होते. त्यांच्या संशयाची सुई नीतावरच अडकलेली होती की नक्कीच सुनेने काहीतरी केले असणार. विमलाताईंचे बोलणे ऐकून नीताला खूप वाईट वाटले. ती अमितचा हात पकडून म्हणाली की हे बघा अमित, मी काही चुकीचे केलेले नाही. मी तिथे फक्त टिफिन देण्यासाठी गेली होती आणि सोबतच आईबाबांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेली होती. जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा बाबा तडफडत होते. मी स्वयंपाकघरात पाणी आणण्यासाठी गेली. तोपर्यंत बाबा बेशुद्ध झाले. मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. तितक्या सासूबाई आल्याने मोठ्याने ओरडत माझ्यावर नवनवीन आरोप लावू लागल्या. हे बघा, पूर्वी आमच्याकडून ज्या चुका झाल्या होत्या त्या आम्ही सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. मला मान्य आहे की कोणी इतक्या लवकर मला माफ करणार नाही, कारण आम्ही कामच तसे केले होते. लोभाने आंधळे होऊन आम्ही आमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडण्याचा विचार केला होता. परंतु माझी विचारसरणी इतकी खालच्या पातळीची नाही की मी त्यांना मारण्याचा विचार करेन. छे छे, असाच विचार मी स्वप्नातही करू शकत नाही. तुम्ही आईला समजावून सांगा ना. तेव्हा अमित एक मोठा श्वास घेऊन म्हणाले की नाही नीता, आता मी काही बोलू शकतो. तू जे काही केलंस आई तुला माफ करू शकत नाही. आणि जर बाबांना काही झालं तर मला नाही वाटत की ती तुझे तोंडही पाहू इच्छित नाही, की ती तुझं तोंडही पाहू इच्छिणार नाही. नीता म्हणाले की मग जे काही झालं ते फक्त माझ्या एकटीच्या लोभामुळे थोडीच झालं आहे. तुम्ही सुद्धा सर्व काही इच्छित होता ना. त्यांनी पैसाही आपल्या मुलाच्या आणि नातवंडाच्या सुखासाठी दिला होता. परंतु आज सर्व आरोप फक्त एका सुनेवर लावले जात आहे. मला मान्य आहे की मी माझ्या सुखासाठी त्यांचा वापर केला, परंतु त्या चुकीचे प्रायश्चित्त मी गेल्या 2 वर्षापासून करत आहे. त्यांनी माफ नाही केलं तरी चालेल, परंतु किमान मारण्याचा आरोप तरी लावू नये. अमित गप्प बसला, कारण कोण योग्य आणि कोण चुकीचे याचा निर्णय घेणारे आपण कोण आहोत? वेळेच्या पुढे सर्वजण हरले होते. बाबांकडे अमितने व्यवसायासाठी अनेक वेळा पैसे मागितले होते, परंतु ते कधी देण्यास तयार होत नव्हते. म्हणून त्याला एका छोट्या नोकरीवर उदरनिर्वाह करावा लागला होता आणि मुलांचे संगोपन करणं जड जात होतं. हळूच सर्व इच्छा वाढत गेल्या, ज्या अमित पूर्ण करू शकत नव्हता. कुठेतरी त्यालाही खंत होती की शहरात जीवन जगण्यासाठी पैसाच सर्व काही असतो. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला कोणी विचारत नाही. सोसायटीमध्ये आपला रुबाब बनवण्यासाठी जास्त नाही तर दाखवण्यापुरताच पैसा असणं गरजेचं असतं. फक्त नीतालाच का, त्यांच्याही तर इच्छा होत्या. चांगलं खाणेपिणे, चांगले कपडे घेणे त्यांचे मन करत होतं, परंतु नोकरीतून हे सर्व करणं शक्य नव्हतं. जेव्हा कधी बाबा पैसे देण्यास नकार देत असत तेव्हा अमित मनातून खंतावून जात असे. कुठेतरी बाबासुद्धा आपल्या मुलाचे गुन्हेगार आहेत. जर त्यांनी योग्य वेळ मुलाला मदत केली असती तर आज ही परिस्थिती आली नसती. आज बाबांचे हातपाय चालणं बंद झाले तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की आपण आपले सर्व काही विकून मुलासोबत शहरात राहू. अखेर आराम तर त्यांनाही हवा होता. तेव्हा त्यांची इच्छा होती की तेव्हा त्यांनी पैसा दिला आणि आता जेव्हा इतक्या वर्षांनी स्वतःचं घर आणि इच्छा पूर्ण करण्या इतका पैसा मिळाला तेव्हा ते एन्जॉय करू लागले. आईवडिलांना मुलांची टोकाटोकी वाईट वाटू लागली. ते दिवस रात्र एकच टोमणा देत असत की आमचा पैसा उडवला, आणि याच गुंतागुंतीमुळे ते इतरांचा सल्ला घेऊ लागले. ते वाटले की आईबाबांना वृद्धाश्रमात पाठवून देऊया. ते चुकीचे होते, परंतु दुसरा कोणताही पर्यायही नव्हता. आईबाबांना योग्य केले, मुलाला आणि सुनेला धडा शिकवला, परंतु आता किती दिवस एकाच गोष्टीचा आरोप सहन करावा लागणार हे समजत नव्हतं. चूक एकट्या नीताची नव्हती, अमितची होती, आणि आपण असेही म्हणू शकतो की बाबांचीही होती, परंतु हे सर्व कोण मानणार होतं?
काय स्वार्थी फक्त मुलगा आणि सूनच होते? बाबा नव्हते का? तितक्यात नर्सने अमितच्या हातात एक फॉर्म दिला आणि ती निघून गेली. ती म्हणाली की हा फॉर्म भरून द्या, रामभाऊच्या हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे. जवळजवळ 2 लाख रुपये आता जमा करावे लागतील आणि बाकीचे राहिलेले पैसे ऑपरेशन नंतर द्यावे लागतील. पैशांबद्दल ऐकताच 2 लाख रुपये लागतील हे ऐकताच विमलताई थरथरू लागल्या. त्या म्हणाले की मला तर माहीत नाही पैसा कुठे आणि कसा आहे. आता एवढा सगळा पैसा मी कुठून आणणार, असे बोलून त्यांनी रडणं सुरू केलं. तेव्हा नीता म्हणाले की सासूबाई तुम्ही शांत व्हा, मी पाहते की काय करता येईल. विमलाताई म्हणाले की तू तर गप्प बस ग, सर्व काही तुझ्यामुळं झालं आहे. तू अजूनही रुग्णालयात काय करत आहे, चल निघ इथून, तुझी गरज नाही आम्हाला, असं बोलून त्या मोठ्याने रडू लागल्या. अमित आणि नीता वेळेचे गांभीर्य ओळखून पैशांची व्यवस्था करण्यासाठी निघून गेले. थोड्या वेळानंतर दोघांनी हॉस्पिटलमध्ये पैसे जमा केले. रामभाऊंचं ऑपरेशन यशस्वी झाले. 2 दिवसानंतर जेव्हा त्यांना शुद्ध आले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्याजवळ विमलाताई बसलेल्या होत्या. रामभाऊंना जागे झालेले पाहून विमलाताईंना खूप आनंद झाला आणि त्या म्हणाले की तुम्ही ठीक आहात ना? डॉक्टर इथेच आहेत, काही हवे असेल तर सांगा. रामभाऊ आपल्या खऱ्या आवाजात म्हणाले की सून नीताला बोलवा. विमलाताई म्हणाले की तुम्ही का त्या निर्मुष्य स्त्रीचं नाव घेत आहात? आधी तुम्ही बरे व्हा, घरी निघा, घरी चला, मग जी शिक्षा द्यायची आहे ती तिला आपण देऊया. यावेळी आपण तिला साफ सांगून टाकू की आमच्या गल्लीपासून, आमच्या घरापासून दूर निघून जावं, जेणेकरून ती पुन्हा कधी आमच्या घराकडे डोकावून पाहणार नाही. विमलाताईने अत्यंत रागाने मागील सर्व गोष्टी बोलून दाखवल्या. रामभाऊ म्हणाले की मुलगा आणि सुनेला आत बोलव, तेव्हाच मी सांगेन की मला काय म्हणायचं आहे. पतीची इच्छा मानून विमलाताईंनी बाहेर येऊन मुलगा आणि सुनेला आत बोलवले. दोघे आत आल्यानंतर रामभाऊ म्हणाले की विमला, सुनेमुळे काही झालं नाही ग, मी तिथे एकटाच चक्कर येऊन पडलो होतो. त्यावेळेस सुनेने मला उठवण्याचा प्रयत्न केला, मला पाणी पाजलं आणि ती म्हणत होती की बाबा तुम्हाला काही होणार नाही. तितक्यात तू आलीस आणि तू येताच मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केलीस. मी तुला इशाराने गप्प राहण्यास सांगत होतो, परंतु तुला समजले नाही आणि मी बेशुद्ध झालो. मी आता डॉक्टरांनी विचारले तेव्हा मला समजले की तू सुनेला काय काय बोलली आहेस. तरी तिने माझा जीव वाचवण्यासाठी आपल्या कष्टांचा पैसा, कष्टांची पराकष्टा केली, स्वतःचे दागिने सर्व काही विकून माझ्या उपचारासाठी खर्च केले. हा या गोष्टीचा पुरावा आहे की सून खरोखरच आपल्या चुकीचं प्रायश्चित्त करत आहे, ना की आपल्या घरात येऊन आपल्याकडून रुपया पैसा लुटू इच्छित आहे. आत्तापर्यंत जे काही झालं ते विसरण्यातच शहाणपणा आहे. माझी अशी इच्छा आहे की मुलगा आणि सून आणि नातवंड आमच्यासोबत येऊन राहावी आणि जर काही अडचण असेल तर आपण ती एकत्र येऊन मिळून सोडूया. सून नीता, तू माझा जीव वाचून हे सिद्ध केलं आहेस की तू खरोखरच आपल्या चुकीचं प्रायश्चित्त करत आहेस. म्हणून बेटा मी तुला माफ केले. आणि आम्ही तुला माहीत आहे की तुला सुरुवातीपासूनच स्वतःचं डिपार्टमेंटल स्टोअर सुरू करायचं होतं, परंतु प्रत्येक वेळी मी तुला पैसे देण्यास नकार दिला, ज्यामुळे तुला नेहमी पैशांची अडचण राहिली. परंतु आता मी तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसे तर देईनच, सोबतच तुझ्या व्यवसायातही हातही वटावेन, जेणेकरून सुनेने दिले हे जीवन मी आनंदाने जगू शकेन. रामभाऊंचं बोलणं ऐकून विमलताई म्हणाले की सुनीता मला माफ कर, आणि मीही न जाणे काय काय आरोप लावले तुझ्यावर करत राहिले, परंतु गप्प राहून सर्व काही सहन केलंस. तू काहीच का बोलली नाहीस? खरोखरच सुनबाई, मी माझ्या वागण्यावर खूप लाजिरवाणी झाली आहे. नीता म्हणाली की आई तुम्ही माझ्याकडून माफी मागू नका, चूक तर मीच केली होती, ज्याची शिक्षा मी भोगत होती. माझे कर्मच असे होते, त्यामुळे माझ्यासोबत हे सर्व काही स्वाभाविक होतं माझ्याजवळ होणं. जेव्हा आपण एक खूप मोठी चूक करतो तेव्हा त्याचा डाग सहज पुसला जात नाही, आणि तुम्ही तर माझ्या आई समान आहात, तुमच्या बोलण्याचा काय राग मानायचा. विमलाताई म्हणाले की नाही, मी सुद्धा आता माझ्या चुकीची भरपाई करेन. तुझ्या टिफिनमध्ये मलाही नोकरी देऊन टाक. आंब्याचे लोणचे बनवणे, चटणी बनवणे, भाज्या कापणे हे सगळं मला चांगल्या प्रकारे जमवतं. नीता हसून म्हणाली की आई तुम्ही सुद्धा ना आता आपल्या सुनेवर अजून किती पाप चढवणार आहात. जर बाबांनी मला संधी दिली आहे तर मी तुमची खूप सेवा चाकरी करेन. तुम्ही फक्त बसून हुकूम सोडा. शेवटी सर्व काही आनंदाने संपले. आता हा परिवार आनंदाने एकत्र जीवन जगत आहे.